नमस्कार विद्यार्थी मित्रों, ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग या विषयातील डिप्रिसिएशन फॉर अकाउंटिंग ह्या टॉपिकमधला आपला 6वा प्रॉब्लेम आज चालू होतोय. बघा, एक्झाम्पल मी वाचतोय, प्रॉब्लेम वाचतोय. मेसर्स महेश कंपनी लिमिटेड परचेस मशिनरी वर्थ ₹38,000 ऑन 1 एप्रिल 2012. महेश कंपनी आहे आणि महेश कंपनीमध्ये आपण काम करतोय आणि आपल्याला सांगितलेलं आहे की मशिनरी अकाउंट मेंटेन करा. तर आता मशिनरी अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी ट्रान्झॅक्शन मध्ये दिलेलं आहे की महेश कंपनीने परचेस मशिनरी वर्थ ₹38,000 ऑन 1 एप्रिल 2012. म्हणजे 1/4/2012 ला या आपल्या कंपनीने मशिनरी खरेदी केली 38,000 रुपयाची. पुढे म्हटलेलं आहे ऑन द सेम डेट, याच तारखेला ऑन द सेम डेट कंपनी स्पेंड ₹2,000 फॉर इरेक्शन चार्जेस. ह्या ज्या दिवशी मशिनरी खरेदी केली त्या दिवशी तिचा इरेक्शन चार्जेस जो आहे 2,000, म्हणजे टोटल मशिनरी झाली 40,000 रुपयाची. म्हणजे पहिली जी मशिनरी खरेदी केली या तारखेला ती झाली 40,000 रुपयाची. आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की हा एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी या व्यवसायाचा फायनान्शियल इयर बघायचा. आता इथं 3 फायनान्शियल इयर आपल्याला दिलेली आहेत. त्या 3 फायनान्शियल इयरचा आपल्याला डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करून मशिनरी अकाउंट तयार करायचं आहे. तर इथे फायनान्शियल इयर मध्ये बघा, फर्स्ट आहे 1 एप्रिल 2012 ते 31/3/2013. हा पहिला फायनान्शियल इयर. आणि या पहिल्या फर्स्ट फायनान्शियल इयर मध्ये ज्या ज्या मशिनरीच्या बाबतीत ट्रान्झॅक्शन झालेले असतील त्याच्या एंट्र्या करून पहिला फायनान्शियल इयर क्लोज करायचा, नंतरच दुसरा फायनान्शियल इयर आपल्याला स्टार्ट करायचा आहे. आता ही जी तारीख आहे सुरुवातीची, या तारखेचा ट्रान्झॅक्शन जो आहे, या तारखेला कंपनीने 38,000 रुपयाची मशिनरी खरेदी केलेली आहे आणि त्या मशिनरीची एंट्री आपल्याला मशिनरी अकाउंटला करायची आहे. मशिनरी परचेस केली, मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक किंवा कॅश. मशिनरी अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे एंट्री करायची आहे. तारीख टाकायची आहे इथे, डेट, पर्टिक्युलर अमाउंट. पुन्हा क्रेडिट साईडला डेट, पर्टिक्युलर अमाउंट. ही क्रेडिट साईड. पहिली एंट्री करतोय, डेट 1/4/2012, 1 एप्रिल 2012 टू बँक किंवा कॅश. मशिनरी खरेदी केली, चेक दिला तर बँक, कॅश दिली तर टू कॅश. 38,000, 38,000 रुपयाची मशिनरी खरेदी केली आणि मशिनरी व्यवसायात आल्यानंतर तिचा इरेक्शन चार्जेस जो आहे तो आहे त्याच तारखेला 1/4/2012 ला टू कॅश 2,000. म्हणजे टोटल मशिनरी खरेदी केली 40,000 रुपयाची. जोपर्यंत ते आपण वापरत नाही तोपर्यंत ती जी आपल्या व्यवसायात येऊन तिच्यावरती जो काही खर्च केला जातो तो सगळा खरेदीमध्ये जो ऍड केला जातो खर्च, आणि त्या मशिनरीची जी खरेदीची किंमत आहे ती वाढते. म्हणजे 40,000 रुपयाची मशिनरी झाली. पुढे म्हटलेलं आहे ट्रान्झॅक्शन बघा, पेज नंबर 20 वरती हा ट्रान्झॅक्शन आहे. दिलेल्या वहीमध्ये तुम्हाला प्रत्येकाला वही दिलेली आहे. बघा, ऑन 1 ऑक्टोबर 2013 कंपनी परचेस न्यू मशिनरी वर्थ ₹20,000. इथे तारखेला महत्व आहे बघा. आता ही तारीख घेतोय मी, 1 ऑक्टोबर म्हणजे 10 2013. या तारखेला काय केलंय, कंपनी परचेस न्यू मशिनरी वर्थ ₹20,000. म्हणजे कंपनीने नवीन मशिनरी खरेदी केली 20,000 रुपयाची. परचेस न्यू मशीन फॉर ₹20,000. आता ही तारीख जी आहे ती ह्या पहिल्या फायनान्शियल इयर मध्ये येते काय बघायची. आपला पहिला फायनान्शियल इयर चालू आहे 1 एप्रिल ते 31 मार्च 2013. आता ही तारीख आहे 1 ऑक्टोबर 2013. म्हणजे याच्या नंतरची तारीख आहे. म्हणजे हा जो ट्रान्झॅक्शन हा जो व्यवहार आहे खरेदीचा तो ह्या सेकंड फायनान्शियल इयर मध्ये जाणार आहे.
म्हणजे आधी काय करावं लागेल, हा पहिला जो आहे वर्ष, हा पहिला वर्ष फायनान्शियल क्लोज करावा लागेल. क्लोज करावं लागेल म्हणजे काय, मशिनरी अकाउंट पहिला वर्ष क्लोज करताना पहिला डिप्रिशिएशन काढायचं आपल्याला. डिप्रिशिएशन कशावर तयार करतात, फिक्स ॲसेटवर. इथं फिक्स ॲसेट कोणती आहे, मशिनरी. मशिनरी खरेदी केलेली आहे किती रुपयाची, 38 अधिक 2 40,000 रुपयाची. आणि ह्या 40,000 रुपयावरती आपल्याला आधी डिप्रिशिएशन आकारायचं आहे, डिप्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. डिप्रेशन कॅल्क्युलेट केल्यानंतर पहिला फायनान्शियल वर्ष आपल्याला या ठिकाणी क्लोज करायचं आहे. आता डिप्रेशन आकारायचं म्हणजे काय, तो पिरियड बघायचा, या तारखेपासून या तारखेपर्यंत. केव्हा क्लोज करतो, 31 मार्चला. आता इथे 31 मार्च 2013 बाय डिप्रिसिएशन मशिनरी नंबर 1 बाय डिप्रिसिएशन. आता डिप्रिसिएशन काढायचं आहे या तारखेपासून या तारखेपर्यंत, म्हणजे पहिल्या सुरुवातीपासून शेवट 31 पर्यंत 12 महिने होता. आणि 12 महिन्याचा डिप्रिसिएशन स्ट्रेट लाईन मेथड आहे. मेथड कोणती आहे, स्ट्रेट लाईन मेथड. स्ट्रेट लाईन मेथडने कॅल्क्युलेट करताना डिप्रिसिएशन कसा करायचा, जो ओरिजिनल कॉस्ट जी असेल खरेदीची किंमत त्याच्यावरच वर्षानुवर्ष आपल्याला डिप्रिसिएशन आकारायचं. किती टक्के आकारायचं आहे, एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे, रेट ऑफ डिप्रिसिएशन 10% पर एनम, प्रत्येक वर्षाला 10%. म्हणजे आता ह्या पूर्ण वर्षभर ही मशिनरी आपल्याकडे आहे, 40,000वरती 10% म्हणजे 4,000 रुपये डिप्रिसिएशन. आता हा वर्ष आपल्याला क्लोज करायचा आहे, पहिला फायनान्शियल इयर क्लोज करायचा आहे 31/3/2013 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. डेबिट साइडची टोटल 40,000, क्रेडिट साइडला 40,000. या 40,000 मधून 4,000 बेस केले, घसारा वजा केला मशिनरीचा. म्हणजे सुरुवातीला 1 तारखेला घेतलेली 40,000 रुपयाची मशिनरी 31 तारखेला किती रुपयाची होईल, घसारा वजा केल्यानंतर 36,000. म्हणजे ही जी मशिनरी आहे वर्षभर वापरली, वर्षभर वापरल्यानंतर 12 महिन्याने तिचं व्हॅल्युएशन केला तर ती झाली 36,000. आता नवीन वर्ष चालू करायचं आहे, म्हणजे ह्या तारखेपासून आता 31 नंतर तारीख 1, 3 नंतर महिना 4 आणि 13, म्हणजे ही नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती आपण या ठिकाणी करणार आहोत 1/4/2013, म्हणजे 1 एप्रिल 2013. हीच बॅलन्स आपल्याला पुढे ओढायचे आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 36,000. आता नवीन वर्ष हा चालू सेकंड इयर फायनान्शियल इयर या महेश कंपनीचा. आता या फायनान्शियल इयर मध्ये मशिनरीच्या बाबतीत काय ट्रान्झॅक्शन झालेले, आपल्याला फक्त मशिनरी अकाउंट मेंटेन करायचं, मशिनरी अकाउंट प्रिपेअर करायचं आहे आणि मशिनरी खरेदी केले का विकले का एवढंच आपल्याला या ठिकाणी या वर्षातले ट्रान्झॅक्शन बघायचे. आता इथे म्हटलेलं आहे बघा, ऑन द 1 ऑक्टोबर 2013 कंपनी परचेस न्यू मशिनरी वर्थ ₹20,000. 1 ऑक्टोबर 2013 आता ही तारीख या वर्षामध्ये येणार आहे, म्हणजे हा व्यवहार या वर्षात झाला आहे, दुसऱ्या फायनान्शियल इयर मध्ये झालेला आहे. 4 नंतर 5, 6, 7, 8, 9, 10 ऑक्टोबर 2013, म्हणजे ह्या ट्रान्झॅक्शनची एंट्री आपल्याला या ठिकाणी घ्यायची. आता परचेस न्यू मशिनरी, आता इथं दुसऱ्या वर्षात अजून एक मशिनरी खरेदी केली 20,000 रुपयाची मशिनरी आली. व्हॉट कम्स इन, मशिनरी कम्स इन, व्हॉट गोज आउट, कॅश गोज आउट. सो एंट्री विल बी पास इन मशिनरी अकाउंट डेबिट साइड, डेट 1 October 2013 to bank or cash 20,000. या ट्रान्झॅक्शनची एंट्री आपण दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला केली. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन आपण पाहतोय
On 1st October 2014, on 1st October 2014, company sold part of the machinery. Company sold part of the machinery. Cost price on 1st April 2012 was rupees 10,000. Was rupees 10,000 for rupees 8,000. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की 1 ऑक्टोबर 2014 ला या कंपनीने 1/4/2012 ला 1/4/2012 ला ही जी मशिनरी घेतली होती 40,000 रुपयाची, ती मशिनरी 40,000 रुपयाची मशिनरी घेतली होती, त्याच्यातला एक पार्ट, एक भाग, पूर्ण ही जी मशिनरी आहे ही दाखवलेली आहे बघा चित्र, हा पूर्ण मशिनरी ही 40,000 रुपयाची होती. ही मशिनरी किती हजार रुपयाची? 40,000. त्याच्यातला एक भाग ज्याची कॉस्टिंग आहे, ज्याची किंमत आहे, व्हॅल्युएशन आहे 10,000 रुपये, हा 10,000 रुपयाचा पार्ट ह्या तारखेला 8,000 रुपयाला विकला, सोल्ड केला. पण ह्या ट्रान्झॅक्शनची एंट्री आपल्याला कुठल्या फायनान्शियल इयर मध्ये करायची आहे, त्याची तारीख बघायची आहे, डेट बघायची आहे. आता 1/10/2014 ही दुसऱ्या वर्षात येते का? 1/10/2014 नाही. मग हा जो वर्ष आहे, हा वर्ष आधी आपल्याला क्लोज करायचा आहे आणि नंतरच त्या ट्रान्झॅक्शन कडे आपल्याला वळायचं आहे. आता क्लोज करायचा म्हणजे काय करायचं आहे? आधी आपल्याला डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. डिप्रिसिएशन या ठिकाणी एंट्री करायची आहे, त्याच्यानंतरच हा सेकंड इयर क्लोज होईल. आता आपल्याला डिप्रिसिएशन केव्हा आपण कॅल्क्युलेट करतोय? तर वर्षाच्या शेवटी, वर्षाची शेवटची तारीख, फायनान्शियल इयर एंड कधी होणार आहे? 31 मार्च. दुसरा वर्ष जो आहे 31 मार्च 2014. आणि या ठिकाणी आपल्याला डिप्रिसिएशन पहिला कॅल्क्युलेट करायचा घ्यायचा आहे. बाय डिप्रिसिएशन, डिप्रिसिएशन काढताना जेवढ्या मशिनरी आहेत तेवढ्या सगळ्या मशिनरीवरती डिप्रिसिएशन आपल्याला करायचं आहे. आता ही पहिली मशिनरी आपली आहे 40,000 रुपयाची. 40,000 रुपयावरती स्ट्रेट लाईन मेथड असल्या कारणाने, मेथड कोणत्या डिप्रिसिएशनची? स्ट्रेट लाईन मेथड. अशा भरपूर मेथड आहेत, ज्या मेथडने आपल्याला डिप्रिसिएशन काढायला सांगितलंय त्या पद्धतीनेच आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे डिप्रिसिएशन. आता स्ट्रेट लाईन मेथड म्हणजे काय? ओरिजिनल जी खरेदीची मूळ किंमत असेल त्याच्यावरच वर्षानुवर्ष आपल्याला डिप्रिसिएशन आकारायचं आहे. किती टक्के? 10%. मग 40,000वरती 10% पुन्हा 4,000 या ठिकाणी डिप्रिसिएशन. ही झाली मशिनरी 1, मशिनरी नंबर 1. म्हणजे ह्या व्यवसायात आता 2 मशिनरी आहेत. पहिली 40,000 रुपयाची आहे, त्याच्यावरती डिप्रिसिएशन 4,000 रुपये 10% 12 महिन्याचा. आता दुसरी मशिनरी या ठिकाणी बघा, ह्याच वर्षात घेतली, याच वर्षात म्हणजे सेकंड इयर मध्ये. सेकंड इयर कोणता? तर 1 एप्रिल 2013 ते 31/3/2014. तर या वर्षात घेतलेल्या मशिनरीचा डिप्रिसिएशन आपल्याला आकारायचा. डिप्रिसिएशन आकारायची तारीख आहे 31/3/2014 बाय डिप्रिसिएशन, ही मशिनरी नंबर सेकंड. आता ह्याच्यावरती 20,000वरती ही मशिनरी किती रुपयाची आहे? 20,000ची. या 20,000वरती आपल्याला डिप्रिसिएशन आकारायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला काय पाहायचं आहे? ते ही मशिनरी ह्या वर्षामध्ये, सेकंड इयर मध्ये किती महिने आहे, कालावधी बघायचा आपल्याला. कालावधी किती आहे, पिरियड किती आहे, पिरियड महत्वाचा आहे. पिरियड नुसारच आपल्याला डिप्रिसिएशन आकारायचं आहे. आता 1 ऑक्टोबरला ती मशिनरी विकत घेतली, म्हणजे हा वर्ष सुरू झाला 1/4/2013 ला आणि मशिनरी घेतली मध्येच 1 ऑक्टोबर 2013. म्हणजे व्यवसायात ही मशिनरी ह्या दुसऱ्या वर्षात किती कालावधीसाठी वापरली, किती कालावधीसाठी आहे? या तारखेपर्यंत, 31 मार्च पर्यंत, म्हणजे हा वर्ष क्लोज करेपर्यंत. तर आपल्याला महिने मोजायचे आहेत. 1 ऑक्टोबर म्हणजे पूर्ण ऑक्टोबर महिना, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, 6 महिने. म्हणजे 6 महिन्याचा आपल्याला या ठिकाणी डिप्रिसिएशन आकारायचा आहे. कशावरती? 20,000वरती. वर्षाचा 2,000, 6 महिन्याचा 1,000. म्हणजे डिप्रिसिएशन किती येईल या मशिनरीवरचा? 1,000. अशा पद्धतीने 2 मशिनरी आहेत, त्या दोन्ही मशिनरीवरचा डिप्रिसिएशन घसारा, झीज
वजा केल्यानंतर आपल्याला त्याची आता व्हॅल्यू 31 मार्चला या दोन मशिनरीची व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला कळेल. इथे क्लोज करतोय 31/3/2014 ला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन डेबिट साइडची टोटल करतोय 56,000, क्रेडिट साइडला टोटल करतोय 56,000. ही टोटल का केली तर जी टोटल जास्त असेल ते आधी घेऊन टाकायचे आणि नंतर आपल्याला बॅलन्स काढायचे. आता 56,000 त्याच्यातून झीज घसारा 5,000 वजा करायचा आहे म्हणजे किती येणार आहे. 56 मधून 5 गेले 51, 51,000. 4, 5, 6 म्हणजेच या दोन मशिनरीचं व्हॅल्युएशन केलं आपण, किंमत काढली 31/3 ला तर ती आहे 51,000 रुपयाची. आता हा दुसरा वर्ष क्लोज झाला, आपण वळतोय तिसऱ्या वर्षाकडे. थर्ड फायनान्शियल इयर जो आहे तो 1 एप्रिल 2014 टू 31 मार्च 2015. स्टार्ट फ्रॉम 1 एप्रिल 2014 ते तिसरा वर्ष चालू करतोय 1 एप्रिल 2014 टू बॅलन्स 1 तारखेला या ठिकाणी ओढायचे आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 51,000, 51,000. आता आपल्याला तिसऱ्या वर्षाकडे वळायचं आहे आणि तिसऱ्या वर्षाचं काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे मशिनरीच्या बाबतीत, खरेदी केली विकली त्याची आपल्याला एंट्री बघायची आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा, ऑन 1 ऑक्टोबर 2014, 1 ऑक्टोबर 2014. आता ही तारीख ह्या वर्ष फायनान्शियल इयर मध्ये येणार आहे, म्हणून याचा आपण आता विचार करतोय. म्हणजे ह्याच्या बाबतीत ज्या काय एंट्री आहेत त्या आता या ठिकाणी होणार आहे. ऑन 1 ऑक्टोबर 2014 कंपनी सोल्ड पार्ट ऑफ ए मशिनरी. कंपनीने काय केलेलं आहे, या मशिनरीचा एक पार्ट, हा जो पार्ट आहे एक, हा पार्ट सोल्ड केला, विकला, ज्याची किंमत कॉस्ट प्राइस ऑन 1 एप्रिल 2012, ज्याची किंमत 1/4/2012 ला, म्हणजे मशिनरी केव्हा घेतली होती, 1/4/2012 ला परचेस केली होती. ती होती 40,000 रुपयाची. त्याचा एक पार्ट 10,000 रुपये किमतीचा आहे. वॉज ₹10,000 फॉर ₹8,000. विकलंय कितीला तर 8,000 रुपयाला विकली. ही जी मशिनरीचा पार्ट जो आहे, ही मशिनरीचा पार्ट 8,000 रुपयाला विकलाय. 10,000 रुपयाचा पार्ट होता, घेतला होता 1/4/2012 ला आणि 1/10/2014 ला तो विकलाय कितीला, 8,000 रुपयाला विकलाय. मग आता काय करायचं आहे तर आपल्याला सुरुवातीला वर्किंग नोट करावी लागेल. वर्किंग नोट कशासाठी तर त्या या पार्टचा आपल्याला व्हॅल्युएशन करावं लागणार आहे, किंमत काढावी लागणार आहे ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत, आणि मग ते डिप्रेशन ह्या तारखेचा या फायनान्शियल इयर मधला ह्या पार्टचा डिप्रेशन आपल्याला या ठिकाणी दाखवायचा. मग आपण करूया वर्किंग नोट. या ठिकाणी वर्किंग नोट करतोय मी. एक 4/2012 परचेस व्हॅल्यू, परचेस व्हॅल्यू आहे 10,000. जो पार्ट विकत घेतला होता, फक्त एक पार्ट त्याचाच आपल्याला वर्किंग नोट करायचा आहे. 40,000 रुपयाची मशिनरी होती, त्यातला एक 10,000, 10,000 रुपयाचा पार्ट विकायचा आहे. हा वर्षभर आपल्याकडे होता, म्हणजे 31/3/2013 ला त्याचा डिप्रिशिएशन आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे 1,000 10% म्हणजे 9,000. एक वर्षाने ह्या पार्टची किंमत 9,000 झाली. 1/4/2013 ला व्हॅल्यू ऑफ पार्ट, व्हॅल्यू ऑफ पार्ट ऑफ द मशिनरी. त्याच्यानंतर पुन्हा एक वर्ष आपल्याकडे ती आहे मशिनरी,
31/3 आपल्याला ह्या तारखेपर्यंत जायचं आहे, विकायच्या तारखेपर्यंत. इथं डिप्रिशिएशन पुन्हा 1000, डिप्रिशिएशन पुन्हा 1000. स्ट्रेट लाईन मेथड असल्या कारणाने ओरिजिनल कॉस्ट जे असेल त्याच्यावरच आपल्याला डिप्रिशिएशन 10% आकारत जायचं दरवर्षी. म्हणजे हा पार्ट झाला 8000 रुपयाचा. किती तारखेला? 1/4/2014 व्हॅल्यू ऑफ पार्ट ऑफ मशिनरी. त्याच्यानंतर आता इथून 31 ला जर आपण गेलो, 31/3/2015 तर पुढे जाऊ, या तारखेच्या पुढे जाऊ. आपल्याला काय करायचं आहे, ही तारीख आलीच नाही, या तारखेत पूर्वीच म्हणजेच 1/10/2014 लाच, 1 ऑक्टोबर 2014 लाच हा पार्ट विकला. आता कंपनीला जेव्हा विकायचा होता तेव्हा त्यांनी काय केलं, व्हॅल्युएशन केला. 1/10/2014 ला त्याची किंमत काढायची आहे. म्हणजे 1/10/14 पर्यंत हा पार्ट आपल्या व्यवसायात आहे, तो वापरलाय. आपण किती महिने वापरला तो या ठिकाणी आपल्याला मोजायचे आहेत महिने. तर डिप्रिशिएशन 1/4 पासून 1/10 पर्यंत, म्हणजे 1/4 पूर्ण एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर. ऑक्टोबर नाही कारण 1 तारीख आहे, म्हणजे 6 महिने. 6 महिने हा आपल्या व्यवसायात पार्ट आहे. हे जे 40,000 रुपयाची मशिनरी आपण वापरतोय, आपल्याकडे तिसऱ्या फायनान्शियल इयर मध्ये आहे इथे, त्याचा एक पार्ट आपल्याला विकायचा आहे. म्हणून त्या एक पार्टचा आपण व्हॅल्युएशन करतोय. तो पार्ट आहे 10,000 रुपयाचा. आता इथे 1/10/2014 ला तो विकायचा आहे, म्हणून 1/10/14 ला त्याचं व्हॅल्युएशन करतोय. म्हणजे या तारखेपासून तिसऱ्या वर्षात तो आपल्याकडे हा पार्ट किती महिने आहे, 6 महिने. म्हणजे 6 महिन्याचा डिप्रिशिएशन किती, वर्षाचा 1000 तर 6 महिन्याचा 500 रुपये. हे झाले 500 रुपये गेले, म्हणजे 7,500. आता आपल्याला 1 ऑक्टोबर 2014 ला व्हॅल्यू ऑफ पार्ट, त्या पार्टची किंमत आपल्याला माहिती झाली किती आहे, 7,500. आणि त्याच तारखेला आपल्याला तो विकायचा आहे. तत्पूर्वी आपण काय करणार आहोत, हा जो डिप्रिशिएशन आहे 6 महिन्याचा, हा या फायनान्शियल इयर मधला आहे. हा जो दुसरा फायनान्शियल इयर आहे, या तिसऱ्या फायनान्शियल इयर आहे. हा तिसऱ्या फायनान्शियल इयर मधला हा ट्रान्झॅक्शन आहे, डिप्रिशिएशन आहे. म्हणजे या तारखेपासून चालू झालेल्या फायनान्शियल इयर पासून 1 ऑक्टोबर 2014 पर्यंत हा पार्ट आपल्या व्यवसायात होता. त्याचा डिप्रिशिएशन आपण आकारलाय 500 रुपये. तो या ठिकाणी सुरुवातीला घ्यायचा आहे. त्याची एंट्री या ठिकाणी क्रेडिटला करायची आहे. 1 ऑक्टोबर 2014 बाय डिप्रिशिएशन 500 रुपये. पहिल्या मशिनरी मधला एक भाग फक्त आपण विकलाय आणि तो विकण्यापूर्वी त्याचा व्हॅल्युएशन केलाय. व्हॅल्युएशन करण्यापूर्वी त्याचा डिप्रिशिएशन कमी लेस केलाय, तेव्हा त्याचा व्हॅल्युएशन झाला. आणि तो डिप्रिशिएशन 1/10/2014 ही तारीख या तिसऱ्या फायनान्शियल इयर मध्ये येते, म्हणून आपण तो डिप्रिशिएशन या ठिकाणी घेतला. म्हणजे याचा डिप्रिशिएशन आपण घेतला. आता हा पार्ट जो आहे, हा पार्ट आपण विकतोय 1/10/2014 ला. सेल ऑफ पार्ट ए मशिनरी किती रुपयाला विकतोय, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे फॉर ₹8,000. 8,000 रुपयाला आपण हा पार्ट विकतोय. 1/10/2014 ला आपण पार्ट विकतोय. म्हणजे ही तारीख ह्याच तिसऱ्या फायनान्शियल मध्ये येणार आहे, 1 ऑक्टोबर 2014. आता मशिनरीचा भाग आपण विकतोय तेव्हा मशिनरी जाते आणि पैसे येतात. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला एंट्री काय करता येईल, बाय कॅश किंवा बँक कंसात सेल ऑफ ए पार्ट ऑफ मशिनरी किती रुपये, 8,000. आता आपल्या लक्षात येईल की 7,500 रुपयाचा असलेला हा पार्ट
7,500 रुपयाचा असलेला हा पार्ट आपण 8,000 रुपयाला विकलाय कंपनीने. किती? 8,000 रुपयाला विकलाय. मग व्यवसायाला काय होईल? या महेश कंपनीला काय होईल? 7,500 रुपयाचा एक भाग हा 8,000 रुपयाला विकलाय. हा 10,000 रुपयाचा होता, पण तो पहिल्या वर्षी कमी झाला, दुसऱ्या वर्षी झीज काढली, पहिल्या वर्षी 1,000 कमी झाले, दुसऱ्या वर्षी डिप्रिशिएशन 1,000 कमी झाला, तिसऱ्या वर्षी 500 रुपये डिप्रिशिएशनचे कमी झाले, कारण तिसऱ्या वर्षी फक्त 6 महिने आहे. म्हणजे एकूण टोटल 2,500 रुपये त्याचे झीज डिप्रिशिएशन वजा केला 10,000 मधून, तर तो पार्ट आला 7,500. आणि हा 7,500 चा जो पार्ट आहे तो आपण या तारखेला त्याच तारखेला 8,000 रुपयाला विकला. विकला म्हणजे काय होईल? 500 रुपये प्रॉफिट होईल. 500 रुपये काय होईल व्यवसायाला? प्रॉफिट. किती तारखेला? 1/10/2014 ला प्रॉफिट ऑन सेल. प्रॉफिट ऑन सेल ऑफ ए पार्ट ऑफ मशिनरी 500 रुपये आपल्याला या व्यवसायाला प्रॉफिट होणार आहे. म्हणजे आता या ठिकाणी 8,000 रुपयाची एंट्री केली विकल्याची, त्याच्यानंतर प्रॉफिट जो झालेला आहे त्या प्रॉफिटची आपल्याला एंट्री करायची आहे डेबिट साईडला. 1 ऑक्टोबर 2014 ला टू प्रॉफिट और लॉस अकाउंट. इथं कंसात द्यायचं आहे प्रॉफिट ऑन सेल 500. ₹500 प्रॉफिट झाला व्यवसाय. अशा पद्धतीने जो विक्रीचा मशिनरी फिक्स असेट विक्रीचा जेव्हा व्यवहार असतो त्यावेळेला जो ज्या वर्षी विकतो त्या वर्षी तो किती महिने आपल्याकडे आहेत तेवढ्याचा डिप्रिशिएशन आपल्याला आकारायचा आहे. तो आकारला इथे 500 रुपये. 6 महिने आपल्याला या व्यवसायात आहे. 6 महिने कसे? ते इथून सुरुवात झाली नवीन 3रा वर्ष, आणि या तारखेला आपण तो विकतोय, म्हणजे या तारखेला विकतोय त्या तारखेला त्याचा डिप्रिशिएशन, आणि ज्या दिवशी विकतोय ती विक्रीची किंमत आपल्याकडे जे येणार आहे ती, आणि त्याच्यावर जे प्रॉफिट झाला असेल तर डेबिट साईडला, आणि लॉस झाला असेल तर लॉस या ठिकाणी एंट्री करायची. आपण पाहिलेलं याच्या आधी. आता आपण पुढे वळतोय. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, ट्रान्झॅक्शन वाचतोय. ऑन द सेम डेट. ऑन द सेम डेट म्हणजे कोणती? विक्रीची. ऑन द सेम डेट म्हणजे 1 ऑक्टोबर 2014 कंपनी परचेस्ड ॲडिशनल मशिनरी फॉर ₹40,000. म्हणजे ह्या कंपनीने हा जेव्हा पार्ट विकला त्याच तारखेला 40,000 रुपयाची अजून एक मशिनरी विकत घेतली. आता मशिनरी विकत घेतली, मशिनरी आली, कॅश केली, मशिनरी अकाउंट डेबिट कॅश. जेव्हा मशिनरी आपण विकत घेतो तेव्हा त्याची एंट्री आपण डेबिट साईडला करतो. तारीख सेम डेट 1 ऑक्टोबर 2014 टू बँक किंवा कॅश 40,000. चेक दिला असेल तर बँक, कॅश दिली असेल तर कॅश. नवीन ॲडिशनल मशिनरी खरेदी केली, त्याची एंट्री आपण या ठिकाणी केली. पुढे म्हटलेलं आहे कंपनी डिप्रिसिएशन इट्स मशिनरी ॲट 10% पर एनम ऑन ओरिजिनल कॉस्ट मेथड, म्हणजे स्ट्रेट लाईन मेथड, assuming that the financial year end on the 31st March every year. Prepare machinery account. तर अशा पद्धतीने 3ऱ्या वर्षाचा ट्रान्झॅक्शन संपलेले आहे. या ठिकाणी 3ऱ्या वर्षात काय ट्रान्झॅक्शन आहे तर जुना घेतलेलं जे मशिनरी आहे त्याच्यात 40,000 रुपयाची त्यातला एक पार्ट विकला, त्याचं कॅल्क्युलेशन केला, त्याचं डिप्रिशिएशन काढला, विक्रीची किंमत आपण या ठिकाणी ऍड केली, प्रॉफिट आला, प्रॉफिटची एंट्री केली. त्याच्यानंतर एक नवीन मशिनरी विकत घेतली, त्याची एंट्री केली. आता आपल्याला हा 3रा वर्ष क्लोज करायचा. क्लोज करण्यापूर्वी मित्रांनो आपल्याला काय पाहायचं आहे तर आधी डिप्रिशिएशन आकारायचं आहे. जेवढ्या मशिनरीज आपल्या ह्या व्यवसायामध्ये आहे त्या सगळ्या मशिनरीवरचा डिप्रिशिएशन आकारायचा आणि नंतरच आपल्याला क्लोज करायचं आहे. आता डिप्रिशिएशन आकारायचं म्हणजे आपल्याला मशिनरी किती आहेत ते पाहावं लागतील. आता बघूया, पहिल्या सुरुवातीला आपण 40,000 रुपयाची मशिनरी घेतल्या होत्या, त्याच्यातला एक पार्ट विकला, म्हणजे मशिनरी आहे त्या मशिनरीचे अजून 3 पार्ट आहेत ज्याचं ओरिजिनल कॉस्ट 30,000. मला ही 40,000 रुपयाची होती मशिनरी,
ही मशिनरी 40,000 रुपयाची होती, त्यातली 10,000 रुपयाचा एक भाग विकला, म्हणजे राहिले किती मशिनरी आपल्याकडं व्यवसायात? 30,000 रुपयाची. मग या 30,000 रुपयावरचा डिप्रिशिएशन आपल्याला काढायचा आहे. ही 30,000 रुपयाची मशिनरी या वर्षात वर्षभर आहे, म्हणून आता डिप्रिशिएशन आकारताना मात्र वर्षाच्या शेवटची तारीख 31 मार्च 2015, वर्षाच्या शेवटची. इथं वर्ष चालू झाला, इथं एंड होणार. बाय डिप्रिशिएशन ह्या 3 पार्टच्या आहेत. 10,000 रुपयाचे, 30,000 रुपयाचे, त्याच्या 30,000 वरती 10% म्हणजे 3,000. पुढे म्हणजे ह्या मशिनरीचा क्लोज झाला. ह्या 40,000 वरती पहिला 500 रुपये 6 महिन्याचा ती विकली, आणि त्याच्यानंतर राहिलेले 30,000 रुपयाची मशिनरी, त्याच्यावरती 3,000. त्याच्या पुढे आणखी मशिनरी आपल्याकडे इथे आहे बघा. ही जी मशिनरी आहे 20,000 रुपयाची, त्याच्यावरती आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचं आहे. ही मशिनरी नंबर 2, 2015. बाय डिप्रिशिएशन 20,000 वरती 10% म्हणजे 2,000. अजून एक मशिनरी आता खरेदी केलेली बघा. ही मशिनरी नंबर 1, ही मशिनरी नंबर 2, ही मशिनरी नंबर 3. आता ह्या मशिनरीवरचा म्हणजे 40,000 रुपयाची आपल्याला मशिनरी जी आता विकत घेतलेली आहे 1 ऑक्टोबर 2014ला, त्याच्यावरती डिप्रिशिएशन आकारताना ह्या तारखेपासून आपल्याला ह्या तारखेपर्यंत ती किती महिने आपल्या व्यवसायात आहे वापरतोय तेवढ्याच महिन्यापुरता आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचं. आता मोजूया ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 6 महिने. म्हणजे आपल्याला जो डिप्रिशिएशन आकारायचा आहे तो 6 महिने. किती हजारावरती? 40,000 वरती. 40,000 वरती 6 महिने, वर्षाचा 12 महिन्याचा 4,000, म्हणजे 6 महिन्याचा 2,000. 40,000 वरती 2,000. सॉरी, 31/3/2015 ही 12 महिन्याची आहे. ही 20,000 वरचा डिप्रिशिएशन आपण काढला होता. आता आपल्याला घ्यायचं आहे बाय डिप्रिसिएशन 6 महिन्याचा 2,000. 40,000 वरती 6 महिन्याचा 2,000, 12 महिन्याचा 4,000. कळलं? हे 500, ह्याच्यातला जो एक पार्ट विकला त्याचा 500 रुपये डिप्रिसिएशन, म्हणजे मशिनरी नंबर 1 हा पार्ट. त्याच्यानंतर ही मशिनरी नंबर 1 पण 30,000 रुपयाची जी राहिलेली मशिनरी, 40 मधली 10चा पार्ट विकला, 30,000ची आहे. मग 30,000 वरती 12 महिन्याचा म्हणजे वर्षाचा 3,000. त्याच्यानंतर 20,000 वरती 2,000 आणि 40,000 वरती 6 महिन्याचा 2,000. या ठिकाणी डिप्रिशिएशन आकारून झालेलं आहे. आता आपल्याला हा 3रा वर्ष क्लोज करायचा आहे. क्लोज करण्यापूर्वी आपण या ठिकाणी लिहितोय 31 मार्च 2015 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. टोटल आपण करतोय सुरुवातीला डेबिट साइडची 91,500 आणि त्यानंतर क्रेडिट साइडला लिहितोय 91,500 आणि याच्यातून पूर्ण अमाऊंट आपल्याला वजा करायची आहे. ही जी क्रेडिटला आपण नोंदलेली डिप्रिसिएशनची आणि आलेल्या पैशांची नोंद आहे त्याची संपूर्ण याची टोटल करायची आहे. म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15,500. 91,500 मधून 15,500 आपल्याला वजा करायचे आहे. 76,000, 76,000 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 76,000. इथे 3rd इयर आपला कंप्लीट झालेला आहे. आपण 3रा वर्ष मशिनरी अकाउंटचा डिप्रिसिएशन अकाउंट कंप्लीट केलेला आहे. अशा पद्धतीने हा 3रा वर्ष कंप्लीट झाला आणि मशिनरी अकाउंट आपण तयार केलेला आहे.
अशा पद्धतीने दिलेल्या प्रिंटेड वहीमध्ये आपण समजावून घ्या आणि समजत नसेल ते 4-4, 5-5, 10-10 वेळा पहा, आपल्याला कळेल आणि कळल्यानंतरच आपण अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मशिनरी अकाउंट ओपन करून प्रिपेअर करून अशा प्रकारची एंट्र्या करायच्या. धन्यवाद.